नमस्कार. मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी शिवाजीनगर कोर्ट पुणे येथे ॲडव्होकेट आणि नोटरी आहे. नोटरी आता नुकतेच नोटरी नियुक्त झालेल्या आहेत आणि त्या नवीन नोटरी नियुक्त झालेल्या लोकांसाठी हा एक नवीन व्हिडिओ जो ट्रान्सलेशनचं जेव्हा आपल्याकडे काम येईल नोटरीसाठी ते कसं करायचं डॉक्युमेंट त्यासाठी हा व्हिडिओ आहे. की समजा एखादं ट्रान्सलेशन असेल आणि ते ट्रान्सलेशन तुम्ही केलेलं असेल किंवा एखादं ट्रान्सलेशन असेल आणि ते ट्रान्सलेशन एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने केलेलं असेल. म्हणजे समजा की जर्मन डॉक्युमेंट आहे, जर्मनचं एक डॉक्युमेंट आहे आणि ते डॉक्युमेंट ट्रान्सलेशन एखाद्या व्यक्तीने केलेलं आहे आणि ते तुमच्याकडे आलं आहे नोटरीसाठी. म्हणजे ते आता कसं असणार आहे, ते डॉक्युमेंट जर्मन होतं आणि ते इंग्लिशमध्ये केलं आहे. ते इंग्लिशमध्ये ते तुमच्याकडे डॉक्युमेंट आलेलं आहे आणि ते डॉक्युमेंट आलेलं आहे आणि ते तुम्हाला नोटरी करायचं आहे. किंवा मग इंग्लिश टू मराठी असेल, मराठी टू इंग्लिश असेल, किंवा मग एखादं ट्रान्सलेशन तुमच्याकडे आलं आहे. जसं की आता आपण नोटरी आहोत आपण सगळे, की समजा आता माझ्याकडं नोटरीचं एक ट्रान्सलेशन आलं आहे, ते मराठी टू इंग्लिश आहे किंवा इंग्लिश टू मराठी आहे. तर ते ट्रान्सलेशन मी काय करील की मी स्वतःच ते ट्रान्सलेशन करील आणि ते ट्रान्सलेशन केल्यावर मग ते डॉक्युमेंट नोटरी मला करायचं आहे. तर बघा, नोटरी हा ट्रान्सलेटर म्हणून काम करू शकतो. एखादं डॉक्युमेंट तुमच्याकडे ट्रान्सलेशन करून आले, म्हणजे समजा की एखादं डॉक्युमेंट आलं आहे आणि ते दुसऱ्या एका व्यक्तीने ट्रान्सलेशन केलेलं आहे. मग तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, ज्या व्यक्तीने ट्रान्सलेशन केलेलं आहे त्या व्यक्तीच्या नावाने स्टॅम्प पेपर घ्यायचा आहे 500 रुपयाचा. आता तुम्हाला माहिती आहे की आता 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर नाही. प्रत्येक डॉक्युमेंट जे नोटरी करणार आहे त्या डॉक्युमेंटवर जर स्टॅम्प गरजेचा आहे तर तो 500चाच असणार आहे. ॲफिडेव्हिटला पण 500 आणि बाकीच्या सगळ्या डॉक्युमेंटला पण 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर त्या व्यक्तीचा घ्यायचा आणि त्या व्यक्तीने असं ॲफिडेव्हिट करून द्यायचं की मला हे दोन्ही भाषा माहीत आहे, या दोन्ही भाषेचं मला ज्ञान आहे, दोन्ही भाषेची मला समज आहे आणि हे जे डॉक्युमेंट तिकडून जे आलेलं आहे जर्मनमध्ये असो, मराठीमध्ये असो, इंग्लिशमध्ये असो, ते मी ट्रान्सलेट केलेलं आहे आणि ते मी व्यवस्थित ट्रान्सलेट केलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे अगोदरचा जो मजकूर आहे ना, याचा जो मजकूर आहे तो सेम आहे. अशा पद्धतीने ज्यांनी ट्रान्सलेट केलं आहे त्या ट्रान्सलेटरचं ॲफिडेव्हिट तुम्ही घेणार आहे आणि ते ॲफिडेव्हिट तुम्ही नोटरी करणार आहे. ठीक आहे. त्या ॲफिडेव्हिटमध्ये करणार तो माणूस ज्यांनी ट्रान्सलेट केलं त्या व्यक्तीची सही आणि मग ते ॲफिडेव्हिट तुम्ही नोटरी करणार आहे. आणि मग जे ट्रान्सलेशन केलेले डॉक्युमेंट आहे, जे ट्रान्सलेट केलेलं आहे तुम्ही, समजा नोटरीने केलं असेल तर मी परत सांगते, हे ट्रान्सलेटरचं आहे. ते एखाद्या व्यक्तीने ट्रान्सलेट केलं असेल तर ते ॲफिडेव्हिट आणि ते ॲफिडेव्हिट नोटरी आणि त्या ॲफिडेव्हिट नोटरीच्या नंतर ते ट्रान्सलेशन जे आहे ते लावायचं. म्हणजे समजा मराठी टू इंग्लिश असेल किंवा जर्मन टू मराठी असेल तर ते लावायचं आणि त्या व्यक्तीचं ते ॲफिडेव्हिट. अशा पद्धतीने ट्रान्सलेशन करायचं. समजा आता मी नोटरी आहे आणि मी ट्रान्सलेशन केलेलं आहे, माझ्याकडे मराठी आणि इंग्लिश मी करू शकते, इंग्लिश आणि मराठी पण मी करू शकते. मग अशा ट्रान्सलेशन करताना कसं नोटरी करायचं, तर मला एक सर्टिफिकेट तयार करायचं आहे. प्लेन पेपरवर करायचं आहे मला सर्टिफिकेट आणि त्या सर्टिफिकेटवर माझं नाव असेल आणि त्याच्यामध्ये मी सांगणार की असं असं हे डॉक्युमेंट आहे आणि हे डॉक्युमेंट मराठी टू इंग्लिश मी केलेलं आहे. ते मला मराठीचं पण व्यवस्थित ज्ञान आहे, इंग्लिश पण आहे. मराठी टू इंग्लिश मी ट्रान्सलेशन करू शकते आणि मराठीमध्ये जे जे लिहिलेलं आहे ते व्यवस्थित मी इंग्लिशमध्ये केलेलं आहे. त्याचा मतितार्थ तेच आहे, मजकूर बदललेला नाही, त्याचं सगळं आशय तोच आहे आणि अशा पद्धतीने मी हे ट्रान्सलेशन केलेलं आहे. मग खाली माझी सहीच्या खाली माझा शिक्का, म्हणजे माझा नावाचा शिक्का आणि त्याच्यावर माझी सही आणि गोल सील माझं. म्हणजे असं हे सर्टिफिकेट वरती हेडिंग सर्टिफिकेट असणार आणि तुम्ही देणार ते नोटरी सर्टिफिकेट. आणि मग ते डॉक्युमेंट जे ट्रान्सलेशन केलेलं आहे मी, मग ते डॉक्युमेंट पहिलं लावणार आणि त्याच्यानंतर हे सर्टिफिकेट लावणार. ठीक आहे. मग ते सर्टिफिकेट लावल्यावर ते शेवटी असणार आहे, तिथंच तुमची सही असणार आहे आणि वरती ते ट्रान्सलेशन, म्हणजे प्रत्येक पानावर ते ट्रान्सलेटेड जे तुम्ही केलेलं आहे ट्रान्सलेशन प्रत्येक पानावर गोल सील आणि शेवटी तुमचं ते सर्टिफिकेट. अशा पद्धतीने ट्रान्सलेशनचं जर काय कामाला आलं तर अशा पद्धतीने हे नोटरी करायचं. बघा की आता ट्रान्सलेशन जर करायचं असेल तर गव्हर्नमेंट ट्रान्सलेटर आहेत, नोटरी पण ट्रान्सलेशनचं काम करू शकतात, नोटरी मेडिएटर्स, नोटरी ॲर्बिट्रेटरचं काम करू शकतात. नोटरींना खूप सारे कपॅसिटी आहे, ते खूप सारे कामं करू शकतात. तर ट्रान्सलेशन नोटरी करू शकतात, ते ॲक्टमध्ये पण सांगितलेलं आहे. पण समजा आता जर्मन टू इंग्लिश किंवा जर्मन टू मराठी मला नाही जमणार आहे, मग ज्या व्यक्तीने ट्रान्सलेशन केलेलं आहे गुजराती टू मराठी, गुजराती टू इंग्लिश, देवनागरी किंवा ती मोडी भाषा, मग हे ट्रान्सलेटर असतात. माझ्याकडे एक ट्रान्सलेशनचं डॉक्युमेंट आलं होतं तर ते ट्रान्सलेटर होते आणि ते वर्ड वाईज
म्हणजे वर्डप्रमाणे त्यांची फीज असते, वर्डप्रमाणे. आणि खूप चांगलं काम आहे ट्रान्सलेशनचं. तेव्हा मला कळलं, कारण माझ्याकडं खूप मोठं बंच आला होता ट्रान्सलेशनचं. तर ते मराठी टू इंग्लिशच होतं, पण खूप मोठं काम आलं होतं. मग माझी एक मैत्रीण आहे, ती ॲडव्होकेट अँड नोटरीच आहे, तिने मला ते ट्रान्सलेशन करून दिलं. आणि आता हे जे ट्रान्सलेशनचं व्हिडिओ मी करते आहे, त्यात छोटीशी हेल्प मला माझी मैत्रीण ॲडव्होकेट जान्हवी अधिकारी देशपांडे तिची पण झाली, कारण ती पण ट्रान्सलेटर आहे. इंग्लिश टू मराठी, मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेशन खूप चांगलं करते ती. आणि तिचं मराठीही खूप चांगलं आहे आणि इंग्लिशही खूप चांगलं आहे. तर ती नेहमी ट्रान्सलेशनचं कामं करते. हा व्हिडिओ करण्याच्या अगोदर मी तिला फोन केला आणि तिच्याकडनं माहिती घेतलं की स्वतः ट्रान्सलेशन केल्यावर कशा पद्धतीने तुम्ही डॉक्युमेंट नोटरी करायचं. तिच्याकडनं माहिती घेऊन मी हा व्हिडिओ केला आहे. बघा, तुम्ही हे सगळे माझे व्हिडिओ पाहताय आणि त्या पद्धतीने तुम्ही काम करताय, त्यामुळे माझी जबाबदारी ही वाढते, नेहमी वाढलेली आहे. माझी जबाबदारी आहे ती की मी तुम्हाला योग्य आणि व्यवस्थित आणि खरोखरचं ज्ञान की जे गरजेचं आहे, त्याच्यामध्ये काही चुका नाही व्हायला पाहिजे म्हणून मी व्हिडिओ करताना खूप विचार करत असते. बरेचदा मी आमचे सिनियर नोटरी असतात किंवा मी मागच्या वेळेस पण एक व्हिडिओ बनवला, तर त्या व्हिडिओ करताना अगोदर आय थिंक तो कॅश जर आपण गिफ्ट द्यायची असेल तर त्याच्या वेळेस मी ॲडव्होकेट आमचे नोटरी ॲडव्होकेट अँड नोटरी विजय राऊत सर आहेत, त्यांना मी फोन करून तो व्हिडिओ बनवला होता अगोदर, जे की मला माहीतच होतं. पण तरीही मी रिस्क घेत नाही. म्हणजे मलाही टेन्शन येतं की हा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. त्यामुळं मी व्यवस्थित काळजीपूर्वक माहिती घेऊन, सगळ्यांना विचारून, जर मला गरज लागली तर विचारून, नाहीतर माझी 2015पासूनच मी नोटरीची प्रॅक्टिस करते. मला बऱ्यापैकी आता माहीत झालेलं आहे. पण एखादा विषय असेल की जो असं वाटतं की नाही आपण जास्त माहिती घेणं गरजेचं आहे, जसं हा ट्रान्सलेशनचं, तर मग जे व्यक्ती करतात त्यांच्याकडनं मी माहिती घेऊन हा व्हिडिओ बनवलेला. त्यामुळे जान्हवीला पण थँक्यू आणि विजय राऊत सर आहेत आमचे, त्यांनाही थँक्यू. तर हा ट्रान्सलेशनचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघून ते ट्रान्सलेशनचं डॉक्युमेंट तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला अजून काही विचारायचं असेल, काही क्वेरी असतील, तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारा. नोटीची प्रॅक्टिस तुमची खूप भारी असणार आहे, खूप पद्धतीचं काम तुमच्याकडे येणार आहे आणि त्यामुळं खूप छान पद्धतीने नॉलेज तुमच्याकडे असू द्या. नॉलेज म्हणजे की तुम्हाला कळू द्या की तुम्ही काय काय करू शकता. कारण माझी एक मैत्रीण आहे शालाका, तिचा मला परवा फोन आला होता, तर तिच्याकडे एक ट्रान्सलेशनचं काम आलं होतं. तर तिने नवीन नोटरी झालेली आहे ती आत्ता, तर ती मला ट्रान्सलेशनचं विचारत होती आणि तिने मला सांगितलं की मॅडम तुम्ही ह्याच्यावर व्हिडिओ नक्की बनवा, कारण मला जसा प्रॉब्लेम आला तसा दुसऱ्यांना येऊ नये. आणि मला असंच वाटतं की तुम्हाला एखादं डॉक्युमेंट नवीन आलं तर तुमच्याकडे तो माझ्या व्हिडिओ असणं गरजेचं आहे. आणि मला आता तुम्हाला ट्रान्सलेशनचं डॉक्युमेंट नोटरी म्हणजे माझ्याकडे आत्ता नोटरी करण्याचं ते केलेलं नाही आहे मी, त्यामुळे मी तुम्हाला डॉक्युमेंट दाखवू नाही शकत. पण माझ्याकडे जर आलं ट्रान्सलेशनचं एखादं डॉक्युमेंट तर मी ते नक्की तुम्हाला दाखवून पुन्हा एकदा व्हिडिओ करीन की कशा पद्धतीने करायचं आहे. फक्त तुम्ही हे लक्षात घ्या की प्रत्येक पानावर गोल सील आणि सर्टिफिकेटवर गोल सील आणि तुमची सही जर तुम्ही केलं असेल, आणि जर ट्रान्सलेशन एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने केलेलं असेल तर त्या व्यक्तीचं ॲफिडेव्हिट, त्या ॲफिडेव्हिटचं नोटरी कसं करायचं तुम्हाला माहिती आहे. प्रत्येक पानावर गोल सील आणि शेवटच्या जिथं सिग्नेचर करतो ॲफिडेव्हिट करणारा तिथं गोल सील, बिफोर मी नोटेड आणि सिरियल नंबर, तिकीटं कॅन्सल तिकीटं कॅन्सल करणं गरजेचं आहे. आणि हे तुम्हाला नोंदवायचं आहे. नोंदवताना तुम्ही ते नाव लिहायचं ज्या व्यक्तीने ट्रान्सलेशन केलं आहे, ज्या व्यक्तीने ते ॲफिडेव्हिट केलं ते, किंवा मग जर तुम्ही सर्टिफिकेट केलं असेल तर मग ते तुम्ही त्या व्यक्तीचं नाव लिहून ते ट्रान्सलेशन तुम्ही त्या व्यक्तीचं नाव आणि पत्ता आणि ते ट्रान्सलेशन तुम्ही केलं म्हणून इन ब्रीफमध्ये तुम्ही कंटेंटमध्ये तुम्ही ते करू शकता. तर अशा पद्धतीने ट्रान्सलेशनचं डॉक्युमेंट आलेचं तर नक्की करा. अजून काही कोणत्या गोष्टीमध्ये अडत असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये जाऊन विचारा आणि मी तुमच्यासाठी नक्की त्या विषयावर पण व्हिडिओ करेल. खूप दिवस झाले म्हणजे की मी खूप व्हिडिओ केले नाहीत, म्हणून मला असं वाटलं की आज व्हिडिओ करायलाच हवा आहे. आणि आज सुट्टी पण होती रविवार, त्यामुळे तुमच्यासाठी एकदा हा व्हिडिओ मी शेअर करत आहे. मला व्हिडिओ आवडला तर नक्की सांगा. तुमचं ॲप्रिसिएशन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला नॉलेज मिळावं, तुम्हाला नोटरीचं कशी प्रॅक्टिस करता यावी त्यासाठी मी हे व्हिडिओ करत आहे. तर मला नक्की सांगा आवडला तर, नाही आवडला तरी सांगा, काही चुकलं असेल तरीही सांगा, मला आवडेल. मी सुधारणा करून पुन्हा ते व्हिडिओ बनवील. थँक्यू, बाय.